भारताच्या तुम्ही कुठल्याही राज्यात गेला तर तिथं आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे जातीचं राजकारण. आणि जनरली भारतात तथाकथित काही उच्च जाती आहेत, तथाकथित काही खालच्या जाती आहेत. आणि सगळीकडे बघितलं तर सहसा सत्ता ही उच्च जातींच्याच हातात असते. पण तामिळनाडूचं राजकारण मात्र या सगळ्यापेक्षा वेगळं आहे. तामिळनाडूच्या राजकारणात सत्ता ही गेली अनेक वर्ष, जवळजवळ 70-80 वर्ष ही तथाकथित खालच्या जातीचे म्हणवल्या जाणाऱ्या लोकांच्या हातात असते. मग तामिळनाडूमध्ये असं वेगळं काय होतंय? तामिळनाडूमध्ये वरच्या जातींचं कोणतंही राजकारणच केलं जात नाही. त्याला कुठली जागा त्यांनी शिल्लकच ठेवली नाही. आणि धर्माचं राजकारण म्हणाल तर तामिळनाडूच्या राजकारणात धर्माला कोणतंही स्थान नाही. तामिळनाडूच्या राजकारणात जे सगळ्यांचे महात्मा म्हणले जातात, पेरियार ज्यांना म्हटलं जातं, जे सर्वांचे नेते आहेत, तामिळनाडूच्या राजकारणात आज असणारे सर्व पक्षांचे ते आदर्श नेते आहेत, ते पेरियार. तर देवी देवतांचे फोटो उघडपणे जाळत असत आणि त्याला कधीही कुणीही विरोध केला नाही. तामिळनाडूच्या राजकारणातले सगळे नेते, मग पेरियार असो, अण्णादुराई, करुणानिधी, एम जी रामचंद्रन, जयललिता, स्टॅलिन, आत्ताच्या विजयपर्यंत सगळे नेते स्वतःला अभिमानानं नास्तिक म्हणवून घेतात. भारताच्या राजकारणाचं म्हणाल तर अभिनेता अमिताभ बच्चन फक्त एकदा खासदार झालेला होता. पण त्याला असा प्रश्न पडला की मी खासदार का झालो, राजकारण किती अवघड आहे हे त्याला त्यावेळेला लक्षात आलं. पण तामिळनाडूच्या राजकारणात सुरुवातीची एक 15 वर्षे जर काँग्रेसची सोडली तर मागच्या 60 वर्षात फक्त एक के स्टॅलिन सोडला तर बाकी सगळे मुख्यमंत्री हे हिरो, हिरोईन, लेखक, पटकथाकार काही ना काही असतील, पण ते सगळे चित्रपटसृष्टीतले आहेत. मग तामिळनाडूच्या राजकारणात असं काय आहे की तिथं उच्च जातींचं राजकारण होत नाही, तिथं धर्माचं राजकारण होत नाही, तिथं सगळे हिरो, हिरोईन, ऍक्टर, ऍक्ट्रेसेस, सगळे लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक हे मोठे होतात आणि राजकारणात देखील यशस्वी होतात. त्या राजकारणात काय आहे, तिथं काय वेगळेपण आहे, तिथं तमिळ भाषेचा प्रभाव काय, तमिळ भाषेचं कट्टर राजकारण का केलं जातं, या सगळ्या गोष्टी समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. स्वातंत्र्यपूर्व काळात जसा महाराष्ट्रातला बराचसा भाग हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये यायचा, तसा आत्ताचा जो तामिळनाडू आहे तो मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये यायचा. मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आत्ताचा कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा हे सगळं मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये त्यावेळेला होतं. आणि या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्वातंत्र्यपूर्व काळातली सत्ता होती ती काँग्रेसच्या बऱ्याचशा नेत्यांच्या हातात असायची. काँग्रेसचे सगळे नेते देखील मोस्टली ब्राह्मण असायचे आणि सगळे उच्च जातीचे असायचे. त्यामुळं तेव्हाचं जर समाजकारण बघितलं तर समाजातले सगळे वरचे लोक उच्च जातीचे होतेच, पण त्याशिवाय ज्यांना नोकऱ्या होत्या ते उच्च जातीचे होते, जे शिक्षण मिळालेलं होतं तेही उच्च जातीचे होते, मोस्टली ब्राह्मण असायचे. त्यामुळं ब्राह्मणांच्या विरुद्धचं राजकारणानं 1916 साली तामिळनाडूच्या राजकारणात जन्म घेतला. 1916 साली तामिळनाडूमध्ये जस्टिस पार्टी नावाच्या एका पक्षाचा जन्म झाला. ही पार्टी स्थापन केली टी. एम. नायर आणि पी. त्यागराज चेट्टी या दोघांनी. त्यांचा उद्देश असा होता की तामिळनाडूमध्ये चांगले 10-12% फक्त उच्च जाती आहेत, उरलेले 88% लोक हे खालच्याच जातीचे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे सगळं स्थान किंवा सगळी सत्ता ही खालच्या जातींना मिळाली पाहिजे आणि त्यासाठी हा संघर्ष सुरू झाला. त्यांनी आरक्षण मागायला सुरुवात केली, सगळ्या महिलांना देखील आरक्षण मागायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टींचा परिणाम समाजावर होत होता आणि सगळा समाज त्यांच्या पाठीमागं राहत देखील होता. पण तरी देखील तिथला सर्वात महत्त्वाचा पक्ष असणारा काँग्रेस मात्र तरीही ब्राह्मण डॉमिनेटेड पक्ष होता स्वातंत्र्यपूर्व काळात. या काळात तामिळनाडूमध्ये एका मोठ्या नेत्याचा प्रभाव या संपूर्ण राजकारणावर पडला. तो नेता म्हणजे E. V. रामस्वामी नायकर. यांना आदरानं तामिळनाडूच्या राजकारणामध्ये पेरियार असं म्हटलं जातं. पेरियारचा एक थोडक्यात अर्थ असा घेतला तर त्याला महात्मा असं म्हणू शकतो. पेरियार यांनी या सगळ्या राजकारणाला, या सगळ्या ज्या लढ्याला एक प्रकारचं आक्रमक स्वरूप दिलं. ते अतिशय आक्रमक नेते होते. महाराष्ट्रात जसं दलितांचं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, शाहू महाराजांनी त्याला आघाडी दिली किंवा पुढे घेऊन जायचं काम केलं, या सगळ्या गोष्टींच्या प्रमाणच रामस्वामी नायकर यांनी देखील म्हणजे पेरियार यांनी तामिळनाडूमध्ये दलितांना आवाज निर्माण केला आणि तो आवाज प्रचंड मोठा होता. सुरुवातीला हे पेरियार काँग्रेसमध्ये होते, पण काँग्रेसमध्ये त्यांचा लगेचच मोहभंग झाला आणि 1925 सालीच ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि नंतर ते जस्टिस पार्टीचं काम करायला लागले. जस्टिस पार्टीमध्ये असतानाच त्यांनी ठरवलं की जस्टिस पार्टीला आपण एक वेगळं नाव देऊया, जे नाव दाक्षिणात्य असेल, द्रविड असेल. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की द्रविड ही एक संस्कृती आहे आणि द्रविड या संस्कृतीचा प्रभाव तिथल्या राजकारणावर असला पाहिजे. म्हणून या पेरियार यांनी 1944 साली जस्टिस पार्टीलाच एक नवीन रूप दिलं आणि त्याचं नाव ठेवलं DK म्हणजेच द्रविडा कळघम. द्रविडा कळघम याचा अर्थ द्रविड महासंघ.
त्याच्या अगोदर 1937 साली एक गोष्ट घडलेली होती, ती म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे तेव्हाच्या ज्या प्रेसिडेन्सी होत्या तिथं काँग्रेसची सत्ता आली आणि काँग्रेसला असं वाटत होतं की देशातल्या सगळ्या लोकांची भाषा एकच असायला हवी, ती म्हणजे हिंदी असायला हवी. त्यामुळं काँग्रेसनं हिंदीचा प्रसार करायला सुरुवात केली. तामिळनाडूमध्ये हिंदी लादायचा प्रयत्न पहिल्यांदा 1937ला केला. याच्या विरुद्ध पेरियार यांनी आवाज उठवला आणि एक मोठं आंदोलन तामिळनाडूमध्ये उभं राहिलं, म्हणजे तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये उभं राहिलं. या आंदोलनानं असा भडका घेतला की ब्रिटिशांना आणि काँग्रेसला माघार घ्यावी लागली. पण तेव्हा तामिळनाडूमध्ये सगळ्यांच्याच लक्षात आलं की तमिळचं राजकारण हे तामिळनाडूमधलं सर्वात महत्त्वाचं राजकारण आहे. तमिळ ही भाषा हीच आपली ओळख आहे आणि तमिळच्या भोवती फिरणारं राजकारण म्हणजे सत्तेचं राजकारण हे 1937ला म्हणजे स्वातंत्र्य व्हायच्या अगोदरच इथं कळलेलं आहे आणि आज देखील के स्टॅलिन तेच करतात, हे लक्षात घ्या. 1944ला डीके म्हणजे द्रविड कळघम नावाचा जो पक्ष या पेरियार यांनी स्थापन केलेला होता, हा पक्ष पुढे काही वर्ष तसाच चालू राहिला. या पक्षाचा एक प्रॉब्लेम मोठा होता, म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे जसं म्हणतो की टिळक विरुद्ध आगरकर यांच्यामध्ये वाद काय होता, आधी समाज सुधारणा की स्वातंत्र्य या मुद्द्यावरती. आणि असाच काहीतरी प्रश्न तामिळनाडूमध्ये म्हणजे तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये होता आणि पेरियार यांचं म्हणणं होतं की पहिल्यांदा समाज सुधारणा व्हायला पाहिजे स्वातंत्र्यानंतर आणि त्याप्रमाणे मग ते कधीही राजकारणात उतरले नाहीत. हा डीके नावाचा जो पक्ष होता तो राजकारणात भाग घेत नव्हता. मग या डीकेचे जे कार्यकर्ते होते याच्यामध्ये काही त्यांचे जे कार्यकर्ते होते या गोष्टीबद्दल नाराज असायचे आणि या नाराज कार्यकर्त्यांच्या पैकी एक होते CN अण्णादुराई. CN अण्णादुराई हे एक नाटककार होते आणि या नाटककारांना प्रॉब्लेम होता की राजकारण करायला पाहिजे, राजकारण उतरलो तरच आपण बदल निर्माण करू शकतो. म्हणून 1949 साली त्यांनी डीके हा पक्ष सोडला आणि एक नवीन पक्ष सप्टेंबर 1949 मध्ये स्थापन केला. या पक्षाचं नाव म्हणजे DMK म्हणजे द्रविडा मुनेत्रा कळघम म्हणजेच द्रविड पुरोगामी महासंघ. आता हाच DMK पक्ष अजून देखील तामिळनाडूच्या राजकारणात आहे, ज्याचे प्रमुख आता सध्या स्टॅलिन आहेत. आता या DMK मधूनच ADMK वगैरे पक्ष कसे तयार झाले, यांच्यामध्ये वाद कसे तयार झाले आणि सगळ्या चित्रपट सृष्टीचा प्रभाव तामिळनाडूच्या राजकारणावर कसा पडला ते आपण थोडक्यात बघूया पुढच्या भागात. पण त्या अगोदर तुम्हाला मी एका इंटरेस्टिंग ॲप बद्दल सांगतो. तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाचा मेसेज आहे. अनेक लोक असे आहेत जे मला कमेंट्समध्ये विचारतात की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसं करायला सुरुवात करावी. अशा वेळेला मी तुम्हाला मार्केट वुल्फ ॲप बरोबर ओळख करून देतो. हे एक जबरदस्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. हे सेबी रजिस्टर्ड आहे, एक स्टॉक ब्रोकर ॲप आहे जिथं तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात करू शकता फक्त 99 रुपयांच्या लाईफ टाईम फीजमध्ये. इथं तुम्हाला कोणतेही इयरली मेंटेनन्स चार्जेस किंवा हिडन चार्जेस घेतले जात नाही. चला मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही हे सहजपणे कसं वापरू शकता. मी इथं मार्केट वुल्फचं ॲप ओपन केलं, पिन टाकून लॉग इन केलं आणि इथं यांचं जे फॉलो ट्रेंड नावाचं फीचर आहे यावर क्लिक केलं. यामध्ये तुम्हाला रिअल टाईममध्ये जे ट्रेंड्स आहेत ते सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स दिसतात, मूविंग ट्रेंड्स दिसतात. मी फक्त फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं, इन्स्ट्रुमेंट, चार्ट आणि ट्रेड डिटेल्स चेक केल्या, ट्रेड प्लेस केला आणि बस माझा ट्रेड सुरू झाला. इथं तुम्ही तुमचा ट्रेड लाईव्ह मॉनिटर पण करू शकता. इथं तुम्ही अगदी छोट्या अमाऊंटमध्ये देखील इन्व्हेस्ट करून ट्रेडिंगची सुरुवात करू शकता. या ॲपमध्ये एक स्टॉप लॉस फीचर आहे जे इनबिल्ट आहे, जे तुम्हाला तुमच्या होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतो. हा माझा ट्रेड लाईव्ह चालू होता. मी फक्त स्टॉप ट्रेड ऑप्शनवर क्लिक केलं आणि बस 1476 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला, तो पण फक्त 3 टॅपमध्ये. मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन्स पण देतं. ज्या लोकांनी यांच्या सर्व रिकमेंडेशन्स फॉलो केल्या त्यांनी सलग 3 महिने चांगले प्रॉफिट बुक केले. पहिल्या महिन्यात 57,170, दुसऱ्या महिन्यात 70,468 आणि तिसऱ्या महिन्यात 59,696चा प्रॉफिट युजर्सनी कमावला. या ॲपची सर्वात भारी गोष्ट म्हणजे या रिकमेंडेशन्सवर मार्केट वुल्फ कोणतंही कमिशन घेत नाही. हा तुम्हाला तुमचा पूर्ण प्रॉफिट तुमच्या अकाउंटमध्ये मिळतो. मार्केट वुल्फ ॲप भारतामध्ये अत्यंत वेगानं वाढत आहे आणि हे वापरणं अतिशय सिंपल आणि सिक्युअर आहे. मग उशीर कशाला करायचा. मार्केट वुल्फ ॲपचे 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड्स आधीच झालेले आहेत. हे iOSवरती आणि अँड्रॉइडवरती दोन्हीकडे अवेलेबल आहे. या ॲपसोबत तुमची ट्रेडिंगची जर्नी सुरू करा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. फक्त एक क्लिक करा, डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. आता आपण येऊया आपल्या स्टोरीकडे. या DMK पक्षाच्या राजकारणाची एक लक्षात नसलेली किंवा अनेक लोक विसरत असलेली एक गोष्ट म्हणजे या DMKला तमिळनाडू हा प्रांत स्वतंत्र राष्ट्र म्हणून हवा होता आणि त्यासाठी त्यांचा संघर्ष चालू होता. CN अण्णादुराई देखील यासाठी प्रयत्न करत होते, पण नंतर त्यांनी तो सगळा सोडून दिला. तो कसा सोडून दिला त्याच्याकडे आपण येऊया. पण या CN अण्णादुराई यांनी DMKची स्थापना केल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष त्यांचा हा झगडा चालूच होता सत्तेसाठी. पण या मधल्या काळात अण्णादुराई काय करत होते तर अण्णादुराई हे स्वतः एक नाटककार होते.
त्यांच्याबरोबर त्यांचा एक सहकारी असलेला पण त्यांचा कार्यकर्ता असलेला एक मित्र होता, तो म्हणजे एम करुणानिधी. एम करुणानिधी हे चित्रपटाच्या कथा लिहायचे, स्क्रीन प्ले लिहायचे. त्यांच्याबरोबर सी.एन. अण्णादुराई यांचा आणखी एक कार्यकर्ता होता, तो म्हणजे एम.जी. रामचंद्रन. एम.जी. रामचंद्रन हा 50च्या दशकातला, 60च्या दशकातला तमिळ चित्रपटांमधला एक हिरो होता. आता एम.जी. रामचंद्रन हा हिरो, अण्णादुराई आणि करुणानिधी हे दोन लिहिणारे लेखक. त्यामुळे त्यांनी तमिळ राजकारणामध्ये एक अशा प्रकारची क्रांती आपल्या लेखणीनं आणि आपल्या चित्रपटांच्या रूपानं घडवली की सगळीकडचं वातावरण अक्षरशः भरून निघालं. सगळे चित्रपट अँटी ब्राह्मण, सगळे जे अजेंडे होते त्यांचे राजकारणाचे, हे सगळे अजेंडे चित्रपटामध्ये दिसायचे. त्यांच्या चित्रपटाचा नायक हा कम्युनिस्ट असायचा, पिचलेला असायचा, गरीब वर्गातला असायचा, दलित असायचा, शोषित असायचा आणि तो सगळ्यांच्यावर मात करायचा. त्यांच्या चित्रपटातला हिरो कधी मार खायचा नाही, कधी हरायचा नाही. आज देखील आपण तमिळ चित्रपटांच्या वरती हाच प्रभाव बघतो आणि अशाच प्रकारचे चित्रपट त्यावेळेला 1950च्या आणि 60च्या दशकात निघत गेले आणि त्यामधून एक प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झाली की आपला हिरो कधी हरत नाही, आपला हिरो सामान्य असतो, गरीब असतो, खालच्या घरातला असतो आणि तो नेहमी जिंकतो. ही प्रतिमा लोकांच्या मनावर कोरली गेली आणि ती कोरायचं काम केलं सी.एन. अण्णादुराई, एम. करुणानिधी आणि एम.जी. रामचंद्रन या तिघांनी. त्यामुळं सी.एन. अण्णादुराई यांनी जे रान उठवलं होतं याच्यामध्ये करुणानिधी आणि रामचंद्रन यांचा वाटा महत्वाचा होता. पराशक्ती नावाचा 1952चा एक चित्रपट होता. या चित्रपटानं तर अक्षरशः सगळे रेकॉर्ड तामिळनाडूमध्ये तोडलेले होते. या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडत असतानाच दुसऱ्या बाजूला देशामध्ये काँग्रेसची सरकार होती. काँग्रेसच्या सरकारमध्ये सी राजगोपालचारी, के कामराज अशा मुख्यमंत्र्यांनी काम केलं. पण 1965ला काँग्रेसकडून एक मोठी चूक राजकारणामध्ये घडली. भारत स्वतंत्र होताना जेव्हा आपण संविधान लिहिलं होतं त्यावेळेला असं ठरलं होतं की 1965 पर्यंत म्हणजे पुढच्या 15 वर्षामध्ये इंग्लिश भाषा हीच अधिकृत भाषा असावी. म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये सगळं कामकाज केलं जावं, जेणेकरून बाकीच्या राज्यांना हिंदी शिकायला थोडासा वेळ लागेल, असं हिंदी भाषेतल्या बेल्टमधल्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं होतं. म्हणजे नेहरू वगैरे, त्यांना असं वाटायचं की सगळे लोक हिंदी शिकतीलच. पण 1965 साल उजाडलं आणि त्यावेळेला देशातल्या सरकारला असं वाटायला लागलं की 1965 पर्यंतची जी मुदत होती ती मुदत देखील संपली. अजून देखील बऱ्याचशा राज्यांनी हिंदी शिकलेली नाही. त्यामुळे त्यांनी आता ठरवलं की या देशाची अधिकृत भाषा ही आता हिंदीच करायची आणि सगळ्या राज्यांना हिंदी शिकावीच लागेल. या निर्णयाच्या विरोधात तामिळनाडूमध्ये अक्षरशः रान पेटलं आणि इथे लोक रस्त्यावर उतरले, आगडोंब उसळला, प्रचंड हिंसाचार सुरू झाला. अनेक लोकांचा या हिंसाचारात मृत्यू झाला. पोलिसांनी लाठ्या मारल्या, काठ्या मारल्या, गोळ्या देखील घातल्या. या सगळ्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचा हा तिथल्या राजकारणातला, तामिळनाडूच्या राजकारणातला शेवट ठरला. कारण 1967ची निवडणूक त्याच्यानंतर बाकी होती. हा जो निर्णय होता हा तेव्हाच्या सरकारला माघार घ्यावीच लागली. हा निर्णय तर पुढे जाऊच शकत नव्हतं सरकार, पण निर्णय माघारी जरी घेतला असला तरी काँग्रेसचा जो डॅमेज झाला तो काही माघारी येणार नव्हता. त्यामुळे काँग्रेसचं प्रचंड नुकसान झालं यावेळेला आणि काँग्रेस 1967च्या निवडणुकीत हारली आणि त्यांचा पराभव केला डीएमके या पक्षानं. 1967 साली 137 जागा 234 पैकी डीएमकेला मिळाल्या आणि सी.एन. अण्णादुराई हे पहिल्यांदा नॉन काँग्रेस चीफ मिनिस्टर झाले तामिळनाडूचे. जशी त्यांना सत्ता मिळाली तशी त्यांचा जो वेगळ्या राज्याचा किंवा वेगळ्या देशाचा आग्रह होता तो देखील त्यांनी सोडून दिला आणि आपल्या या देशामध्येच आपण आपलं स्थान मिळवायला पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी मग त्यांना सुचायला लागल्या. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये 1967 साली सत्ता हातात आल्यानंतर एक महत्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे पुढच्या 2च वर्षात सी.एन. अण्णादुराई यांचा मृत्यू झाला. अण्णादुराई वारल्यानंतर आता त्यांचे 2 महत्वाचे कार्यकर्ते समोर होते. पहिले होते एम. करुणानिधी आणि दुसरे होते एम.जी. रामचंद्रन. एक होता रायटर, दुसरा होता हिरो. आता नेहमी रायटर जे लिहायचा ते हिरो करायचा असं चालायचं. पण आता 1969 साली कोण मुख्यमंत्री होणार हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला एम. करुणानिधी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आणि करुणानिधी मुख्यमंत्री झाल्यानंतर मग एम.जी. रामचंद्रन आणि करुणानिधी यांच्यामध्ये खटके उडायला लागले. कारण चित्रपटाच्या पडद्यावर जरी करुणानिधी जे लिहितील ते एम.जी. रामचंद्रन करत असले तरी प्रत्यक्ष राजकारणात मात्र हे ते सगळं करायला तयार होईनात. पुढे रामचंद्रन यांनी करुणानिधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले. या सगळ्या गोष्टींच्यामुळे करुणानिधींनी एम.जी. रामचंद्रन यांना डीएमके मधून काढून टाकलं. 1972ला डीएमके मधून एम.जी. रामचंद्रन बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव ठेवलं अण्णा द्रविडा मुनेत्रा कळघम. म्हणजे यात जे अण्णा हा शब्द आहे तो अण्णादुराई यांच्या नावावरून घेतलाय.
म्हणजे एक प्रकारे त्यांनी लॉयल्टी दाखवली की मी अण्णादुराई यांच्याकडून आलेला माझा पक्ष आहे असं. मग 1972 साली पक्ष स्थापन केला. लगेच 1977 ची जी निवडणूक झाली, या निवडणुकीत त्यांनी डीएमकेचा पराभव केला आणि एडीएमके पक्ष सत्तेत आला. त्याला काँग्रेसची साथ लाभली आणि पहिल्यांदा एम.जी. रामचंद्रन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे फक्त 5 वर्षात एका अभिनेत्यानं मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवली. असं काम करणारा विजय हा दुसरा अभिनेता आहे तामिळनाडूच्या राजकारणातला. आता जेव्हा एम.जी. रामचंद्रन पडद्यावरती काम करायचे, ऍक्टर म्हणून काम करायचे, त्या काळात त्यांची एक आवडती अभिनेत्री होती. ती अतिशय तरुण होती, सुंदर होती. ती अभिनेत्री म्हणजे जयललिता. जयललिता त्यांच्याबरोबर चित्रपटांमध्ये काम करायची. सलग काही वर्ष रामचंद्र यांनी अनेक चित्रपट, जवळजवळ 40 चित्रपट जयललिता बरोबर केले आणि ती त्यांची फेवरेट अभिनेत्री बनली. त्या दोघांच्या मध्ये प्रेम संबंध देखील होते. रामचंद्रन यांचं अगोदर लग्न झालेलं होतं. त्यांच्या बायकोचं नाव होतं जानकी रामचंद्रन, पण तरीही त्यांचे जयललिता बरोबर असलेले प्रेम संबंध काही लपून राहिलेले नव्हते. त्यामुळं पुढे जसं जसं राजकारण जात गेलं तसं 1982 साली जयललिता देखील एडीएमके म्हणजे अण्णा द्रमुक पक्षामध्ये आल्या आणि त्यांनी तिथं आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. जयललिता या एक गायिका देखील होत्या आणि अभिनेत्री देखील होत्या. त्यांनी आपलं स्थान या पक्षामध्ये निर्माण केलं. पण पुढे 1987 साली या पक्षाचा म्हणजे एडीएमकेचा राजकारणात पराभव झाला. पुन्हा एकदा एम करुणानिधी सत्तेवर आले. त्यावेळेला आणखी एक दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे एम.जी. रामचंद्रन यांचा मृत्यू झाला. एम.जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर मग या पक्षाची धुरा कुणाकडे जाणार असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा एडीएमकेच्या धुरा सांभाळण्यासाठी 2 नावं पुढे आली. ती म्हणजे एक जयललिता आणि दुसरी म्हणजे जानकी रामचंद्रन. आता जानकी रामचंद्रनचा पराभव जयललिता यांनी 2च वर्षांमध्ये केला आणि लगेचच 1989 पासून जयललिता यांच्याकडेच एडीएमके या पक्षाची पूर्णपणे सूत्र आली आणि तेव्हापासून 2 पक्षीय राजकारण तामिळनाडूमध्ये बघायला मिळालं. एक डीएमके, दुसरा एडीएमके. डीएमके 5 वर्ष सत्तेत राहतो, त्यानंतर एडीएमके येतो, मग डीएमके एडीएमके असं चालत राहिलं. जयललिता मला वाटते किमान 4 ते 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत तामिळनाडूच्या आणि एम करुणानिधी किमान 5 ते 6 वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. यांच्यामध्येच हे राजकारण चालत राहिलं. पण तरी देखील मग तामिळनाडूच्या राजकारणातले हे इतर अनेक पक्ष कसे निर्माण झाले ते थोडक्यात बघूया. तामिळनाडूमध्ये इतर जे अनेक पक्ष निर्माण झालेले आहेत त्यातले अनेक पक्ष या डीएमके मधून आणि या चळवळीमधूनच निर्माण झालेले आहेत. यातला आता डीएमके मधून एआयडीएमके तयार झाला हे आम्ही तुम्हाला सांगितलंच. पुढचा आणखी एक पक्ष आहे एमडीएमके, मरुमलार्ची द्रमुक. आता हा पक्ष 1994 साली व्ही गोपाल स्वामी यांनी स्थापन केला. ते डीएमके मधून फुटून गेलेले होते, करुणानिधी यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला म्हणून. त्यानंतर डीएमडीके नावाचा एक पक्ष आहे, तो विजयकांत नावाच्या अभिनेत्यानं 2005 साली स्थापन केला. तो देखील पहिल्यांदा डीएमके मध्ये होते, नंतर ते फुटले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. याच्यानंतर एएमके नावाचा एक पक्ष आहे, याच्यामध्ये आहे अम्मा मक्कळ मुनेत्रा कळघम. याच्यामध्ये अम्मा म्हणजे जयललिता यांच्या मृत्यूनंतर हा पक्ष स्थापन झाला आणि तो एआयडीएमके मधून स्थापन झालेला आहे. त्यामुळे हा पक्ष देखील त्याच चळवळीतून आलाय. अजून एक पक्ष आहे तो म्हणजे एडीएमके जानकी फॅक्शन, म्हणजे जानकी रामचंद्रन यांच्या अधिकृत नावाखाली देखील एक फॅक्शन अनेक वर्ष काम करत होता, तो त्यांच्या मृत्यूनंतर संपून गेला. याच्याशिवाय तामिळ राजकारणामध्ये आणखी काही पक्ष आहेत, ज्यामध्ये आहे पीएमके म्हणजे पट्टल मक्कल कच्ची. हा एक ओबीसीचा पक्ष आहे, तो एस रामदास यांनी 1989 साली स्थापन केलेला होता. याशिवाय व्हीसीके नावाचा एक पक्ष आहे, तो म्हणजे आपल्याकडे जसा दलित पॅन्थर असतो तशा पद्धतीची दलितांची एक संघटना आहे. याच व्हीसीकेनं आपल्या विजयला काही दिवसांसाठी मागच्या अतिशय एक प्रकारे बांधून ठेवलेलं होतं आणि अखेर त्यांनी आज पाठिंबा दिलाय आणि त्याच्या जीवावरच तामिळनाडूमध्ये विजयचं सत्ता येणार आहे किंवा तो मुख्यमंत्री होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे व्हीसीके तर काय, व्हीसीके एक दलित पॅन्थर सारखी संघटना आहे आणि ही संघटना थोल थिरुमालवन यांनी स्थापन केलेली आहे. याच्याशिवाय तामिळनाडूच्या राजकारणामध्ये अनेक अभिनेत्यांनी आपलं लक ट्राय केलं. यामध्ये कमल हसन यांनी देखील आपला स्वतःचा पक्ष स्थापन केलाय. ते आता सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. याच्याशिवाय काही असाच प्रयत्न रजनीकांत याने केला. असेच प्रयत्न आणखी काही अभिनेत्यांनी देखील केलेले आहेत. पण तामिळनाडूच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं यश सगळ्याच अभिनेत्यांना मिळतं असं नाही, पण अभिनेत्यांना मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. जनरली कुठल्याही राज्यात आपण गेलो तर अशा पद्धतीच्या गोष्टी थोड्याशा कमी होतात, पण तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये या गोष्टी सर्वात जास्त होतात. तिथं मोठ्या प्रमाणावर अभिनेते राजकारणात आलेले आहेत, त्यांनी स्थान मिळवलेलं आहे, मुख्यमंत्री देखील झालेले आहेत. आणि याचाच शेवटचा एपिसोड
असं बरेच लोक म्हणत होते की तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आता अभिनेत्यांचं एवढं काही चालत नाही, त्यांना आता कोणी विचारत नाही, तामिळ लोक आता शहाणे झाले वगैरे वगैरे. पण तसं काही नाही आहे. म्हणजे तामिळ लोक शहाणे आहेत, पण तरी देखील राजकारणी लोक म्हणून ते अजून देखील अभिनेत्यांना प्रेफर करतात, हे मात्र तेवढंच सत्य आहे. हे 2022 साली जो TVK म्हणजे तमिळगा व्यतिरिक्त कळगम नावाचा पक्ष विजय यांनी स्थापन केला. जोसेफ विजय आता हे ख्रिश्चन आहेत, पण तरीही त्यांची स्वतःची आयडेंटिटी सांगताना ते स्वतःला नास्तिकच म्हणवतात. नास्तिकच म्हणवणं आणि कट्टर तमिळ असणं हे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये ही एक बेसलाईन आहे. या बेसलाईनला सोडून तुम्ही तामिळनाडूचं राजकारण करू शकत नाही. 1965 काय आणि 2026 काय, तामिळनाडूच्या राजकारणामध्ये जो कट्टर तमिळ असेल तोच तिथं टिकतो, अन्यथा कुठल्याही पक्षाला तिथं काहीही स्थान मिळत नाही. भारतीय जनता पक्षाची मागच्या अनेक वर्षांपासूनची सत्ता, 2011ला पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या 0 सीट होत्या, पण 2026ला त्यांच्या 207 आल्या. 2011ला BJPच्या तमिळनाडूमध्ये 0 सीट होत्या, आज त्यांची 1 सीट आहे. BJPला देखील हा गड भेदणं अशक्य जाते किंवा अवघड होते. अण्णामलाई सारखा नेता असताना देखील. याचं कारण आहे त्यातलं तमिळचं जे राजकारण आहे ते जमल्याशिवाय तामिळनाडूचं राजकारण जमत नाही, हे सत्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आणखी एक हिरो, आणखी एक थलपती आता सत्तेमध्ये असणार आहे. थलपती नक्की काम कसं करतो हे आता येणाऱ्या काळात आपल्याला समजेल. अर्थात हे सगळे जे हिरो येतात, म्हणजे रामचंद्रन असू दे किंवा थलपती विजय असू दे, हे येण्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण जे मी ॲक्च्युली सांगायला विसरलो ते म्हणजे यांचे स्वतःचे फॅन क्लब्स असतात. हे फॅन क्लब्स ते जवळजवळ 10-15 वर्ष मेंटेन करत असतात आणि हे जे फॅन क्लब्स असतात तेच त्यांचे नंतर मतदारसंघातले कार्यकर्ते होतात आणि बरोबर मग ते ऐन वेळेला निवडणुकीला त्यांच्या उपयोगाला पडतात. असेच फॅन क्लब MG रामचंद्रन यांचे होते आणि असेच जवळजवळ 85,000 फॅन क्लब या थलपती विजयचे देखील होते, जे 2009 पासून स्थापन केलेले होते, ज्याचा त्यांना आता या राजकारणात उपयोग झाला. ही आहे तमिळनाडूच्या राजकारणाची संपूर्ण कहाणी. हे पक्ष कसे निर्माण झाले, तिथं तमिळ कट्टर का आहे, इथल्या राजकारणामध्ये अभिनेते यशस्वी का होतात, हे सगळं आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. याशिवाय तुमचे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला जरूर विचारा. आणि मार्केटवुल्फ ॲपचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहे. तुम्ही देखील हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.